हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण एक नवीन कथेला सुरुवात करणार आहोत, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. मी तिला पहिल्यांदाच शाळेत पाहिलं. सायलीचं हसू इतकं स्वच्छ आणि नयनरम्य होतं की मला ताबडतोब तिला जाणून घ्यावंसं वाटलं. ती माझ्यासमोर उभी होती, पण माझं हृदय इतकं धडधडत होतं की मी काही बोलू शकलो नाही. आम्ही हळूहळू बोलायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टीवर हसू येत राहिलं. कॉफी शेअर केली. पार्कमध्ये चालायला गेलो आणि एक दिवस सायली म्हणाली, "आरोह, तुला माहिती आहे ना, मला तुझं हसणं खूप आवडतं." माझ्या हृदयाला त्या शब्दांनी उष्णता दिली. त्या दिवशी मला उमगलं, ही फक्त एक मैत्री नव्हे, प्रेम आहे. प्रेम असं नेहमीच गोड असतं असं नाही. आमच्या छोट्या छोट्या गोष्टीवर वाद होऊ लागले. मी जरा व्यस्त होतो, ती जरा रागावली आणि दिवस उलटले. एक दिवस तिला कॉल केला, पण फोन वाजला नाही. दुसऱ्या दिवशी कॉल पाहताना तिचं नाव स्क्रीनवर दिसलं. एक मिस कॉल. मी ताबडतोब फोन उचलू शकलो नाही आणि त्या दिवसापासून काहीतरी बदल होत गेले. काही दिवसांनी मी त्याच पार्कमध्ये गेलो जिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. हवा हलकी, सूर्य मऊ प्रकाश देतोय, पण सायली माझ्या आठवणीतच राहून गेली होती. मी त्यावेळी फोटो पाहायला बसलो. तिचं हसू, ती गोड गोष्ट सांगताना तिचा आवाज. ती लहानशी रागवलेली पण खूप सुंदर होती. मी मनमन म्हणालो, कधी कधी एक कॉल उचलला नाही म्हणून संपूर्ण नातं बदलून जातं असं नाही. काही आठवणी हळूहळू विसरायला लागत असतात. पण एक दिवस फोन वाजला. स्क्रीनवर पाहिलं, "हे लॉंग टाईम, कॅन वी मीट?" माझ्या हृदयात अचानक एक हलकीशी धडधड चालू झाली. मी लगेच मेसेज रिप्लाय केला, "हो, नक्की भेटू." आम्ही पार्कमध्ये भेटलो. सायली हसत मला पाहिलं. मीही तिला पाहिलं आणि त्या पहिल्या दिवसाचं गोड हसू पुन्हा जागं झालं. ती हळूच म्हणाली, "मला माफ कर, कॉल उचलला नाही म्हणून तुला दुखावलं असेल." मी हसून म्हणालो, "आठवणी कायम राहतील आणि आता आपण नव्याने सुरू करू." आम्ही हळूहळू पुन्हा एकत्र आलो. जुन्या आठवणी आणि नवीन गोष्टींचा संगम झाला. प्रेम फक्त आठवणीत राहणं नाही, तर नवीन क्षण तयार करण्याचंही नाव आहे. आणि त्या दिवशी मला कळलं, काही गोष्टी पुन्हा मिळतात, फक्त थोडा वेळ लागतो. कधीकधी प्रेम फक्त धैर्याने आणि वेळ देऊन टिकवता येतं. आणि काही आठवणी पुन्हा हसणं बनवतात. त्या रात्री व्हिडिओ कॉलवर आरोह आणि सायली हसत होते आणि सायली अचानक हळूच विचारते, "आरोह, तुला आठवतं का, आपण पहिल्यांदा पार्कमध्ये बसून तारांकित आकाश पाहिलं होतं?" आरोह हसून म्हणतो, "हो, आणि त्या रात्री मी ठरवलं होतं की तू माझ्या आयुष्यात कायम राहशील." 2 आठवड्यानंतर सायलीला नवीन शहरात जायचं होतं. त्या दिवशी आरोह तिला स्टेशनपर्यंत सोडायला गेला. सायलीच्या डोळ्यात थोडासा भीतीचा पण उत्साहाचा प्रकाश होता. आरोह हसून तिला सांगतो, "आम्ही जरी अंतरावर असलो तरी आपलं प्रेम अजून मजबूत होईल. आणि लक्षात ठेव, दररोज एक छोटासा मेसेज किंवा कॉल आपल्याला जवळ आणेल." सायली हळूच हसते आणि तिचा हात आरोहच्या हातात ठेवते. त्या क्षणी दोघांनाही जाणवलं, अंतर फक्त अंतर नाही, ते प्रेमाची कसोटी आहे आणि दोघे ती कसोटी पार करू शकतात. आणि तिथून पुढे प्रत्येक रात्री व्हिडिओ कॉलवर आरोह आणि सायलीचे हसणे
आठवणींची देवाणघेवाण आणि सरप्राईज मेसेजेस हळूहळू त्यांच्या प्रेमाची जडणघडण आणखी गोड करत गेले. काही महिन्यांनी दोघांनी ठरवले की हळूहळू वेळ देईल एकत्र राहण्याचा विचार करायचा, कारण खरा प्रेम असा असतो जे वेळ आणि अंतर दोन्ही पाळतं आणि प्रेम सायलीच्या नवीन शहरातल्या पहिल्या आठवड्यात आरोह सतत तिच्या मेसेज आणि कॉल्सची तिचा मनोबल वाढवत होता. एक दिवस सायलीला कामामुळे तशीच नाशिकच्या एका ऐतिहासिक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. ती त्याबाबत आरोहला सांगते. आरोह लगेच हसतो आणि म्हणतो, तुमच्या साहसात मी तुमच्यासोबत आहे. तिथे जरी नाही तरी मनाने नक्की. त्या संध्याकाळी सायली शहरांच्या रस्त्यावर चालत असताना तिने अचानक एक लहानशी कॉफी शॉप पाहिली. शॉपमध्ये जाण्याची तिची इच्छा झाली. तिने कॉफी मागितली आणि फोनमध्ये आरोहशी बोलत राहिली. अचानक त्याने तिला सांगितले, सायली, उद्या सकाळी मी तुझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज पाठवणार आहे. फक्त तयार रहा. सायली उत्सुकतेने तिथून बाहेर पडते, पण तिच्या मनात उत्सुकतेची लहर जागृत होते. त्या रात्री व्हिडिओ कॉलवर आरोह तिच्यासमोर छोटासा बॉक्स ठेवतो. सायलीने हळूहळू बॉक्स उघडला आणि आत एक सुंदर हाताने बनवलेली डायरी आणि एक छोटासं चॉकलेट होतं. डायरीच्या पहिल्या पानावर आरोह लिहितो, सायली, जरी आपण अंतरावर आहोत तरी ह्या डायरीतील प्रत्येक पान आपल्याला एकमेकांजवळ आणेल. सायलीचा चेहरा आनंदाने झळकतो आणि ती हसत म्हणते, आरोह, तुझं प्रेम खरोखरच अद्भुत आहे. त्या रात्री दोघांच्या हसण्याचा आवाज आणि छोट्या गोष्टींमधील प्रेम त्यांच्या नात्यात अजून घट्ट गुंफले जात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली कामासाठी नाशिकच्या ऐतिहासिक ठिकाणी निघाली, पण तिच्या मनात अजूनही आरोहचं सरप्राईज आणि डायरीचे प्रेमळ शब्द फिरत होते. तिला त्या ठिकाणी पोहोचल्यावर ऐतिहासिक वास्तूंच्या छायेत चालत चालत तिने डायरी उघडली आणि आरोहने लिहिलेल्या संदेशाचा आनंद घेतला. प्रत्येक पानावर छोट्या छोट्या नोट्स, चित्रे आणि आठवणींशी निगडीत गोष्टी होत्या, ज्यामुळे सायलीला वाटले की आरोह तिच्यासोबतच आहे. काम संपल्यावर तिने ठरवलं की ती आरोहला एक व्हिडिओ कॉलवर लगेच सरप्राईज दाखवेल. कॉलवर ती हसत म्हणाली, आरोह, तुझ्या डायरीमुळे मी सगळ्या दिवसांचा अनुभव तुला शेअर करत असल्यासारखा वाटतोय. आरोह हसला आणि म्हणाला, सायली, ह्या आठवणी फक्त सुरुवात आहेत. लवकरच आपण प्रत्यक्षात भेटू आणि या डायरीतील प्रत्येक पानातील मज्जा एकत्र अनुभवू. त्या रात्री सायली डायरी आणि चॉकलेटच्या आठवणीसह हळूहळू झोपू लागली. तिला जणू वाटत होतं की
अंतर काहीही महत्त्वाचं नाही, कारण प्रेमाने आणि छोट्या छोट्या गोष्टींनी दोघं नेहमीच जवळ आहेत. पुढच्या आठवड्यात आरोह सायलीला आणखी एक सरप्राईज देणार होता. यावेळेस प्रत्यक्ष भेटीसाठी आणि या भेटीमुळे त्यांच्या नात्यातील नवीन अध्याय सुरू होणार होता. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा व यापुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तेव्हा पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय.